हॅलो मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही बलाढ्या संघामध्ये लढत हर्षवर्धन इलेवन सावरगाव वर्सेस जय बजरंग गुंडाटे अशी दोन्ही बलाढ्या संघामध्ये लढत आजच्या दिवसाची बघितली तर ही तिसरी लढत. तेजस भाऊ वाघ चेंडूला उचललाय, फेकलाय, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल चेंडू. सहा 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 षटकार. वाह लाजवाब. आणि पुन्हा चेंडूला उचललाय, अगदी उंचीवरती थांबायचं होतं. तुमची गरज होती भाऊ, गरज नव्हती, काही काम नव्हतं मारायचे. परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी कालचा दिवस बघितला तर मित्रांनो, उत्कृष्ट अशी फटकेबाजी करून आपल्या संघाला विजयी मिळवून दिलं होतं तेजस भाऊ वाघ येते. परंतु आज आधी खाई केली आणि जावं लागेल तुम्हाला तंबीच्या आश्रयाला. हॅलो मित्रांनो, टू व्हीलरची चाबी जर कोणाकडे दिली असेल आमचे आमदार काका यांनी, तर कॉमेंट्री बॉक्सकडे घेऊन यायचे आहे. आमचे आमदार काका गणेश भाऊ पवार कतानीकर, तुमच्याकडे जे चाबी असेल टू व्हीलरची तर द्यायची आहे. बघू दोन्ही बलाढ्या संघामध्ये लढत. जय बजरंग गुंडाटे वर्षाचं सावरगाव हर्षवर्धन इलेवन सावरगाव अशी लढत पाहायला मिळते या ठिकाणी. षटक क्रमांक 2 चा खेळ संपवत धावसंख्या पुरट्यावर जाईल. तुमचं समीकरण 1/12 या अंकावरती. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. फुटला टच केलेला चेंडू केवळ एकच रन जाईल. आणि बघू या ठिकाणी नारायण पवार अगदी एकच रनावर संतोष मानावा लागेल. हलक्या हाताने खेळलेला चेंडू केवळ एक रन येईल तुमच्या खात्यामध्ये. लेफ्टच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. हर्षवर्धन इलेवन सावरगाव वर्ष जय बजरंग गुंडाटे अशी लढत आजच्या दिवसाची तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. समोर आलेल्या सर्व मान्यवरांचं औषधाच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर दोन फिल्डर धावता पळता तोपर्यंत नक्कीच निश्चितच 2 रन पूर्ण केले. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, परंतु हर्षवर्धन इलेवन संघ जय बजरंग गुंडाट्याला किती रनाचं आव्हान देत आहे ते बघू. या ठिकाणी नक्कीच
षटक क्रमांक 3 खेळ संपवलाय. धावसंख्या बरोबर जाईल तुमची समीकरण 1 बाद 15 या अंकावरती. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवाप्रभू चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन आहे. समोर बघितलं तर मित्रांनो श्री रामगिरी बाबा विद्यालय समुदाय या ठिकाणी आमचे समुदाय गावाचे आयोजकांनी ही लीग आपल्या भेटीला आणली. श्री रामगिरी बाबा देवाभाऊ चषक 2000 पर्व पहिलं आपल्या भेटीला आणून दिलेली या स्पर्धेचा 7वा दिवस, 7व्या दिवसाची तिसरी लढत. आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच जे क्रिकेट प्रेमी आहेत मित्रांनो, ते जी ही लीग चालू आहे कधीच घरी बसणार नाही. चला समुदायाला जाऊन लीगचा आनंद तरी घेऊया. अनुषंगाने लांबून आलेले आमचे मित्र या प्रीमियर लीगचा आनंद लुटण्यासाठी रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवाभाऊ चषक 2000 पर्व 25 पर्व पहिलं याचा आनंद लुटण्यासाठी लांबून आलेले आमचे मित्र सगळ्यांचं अभिनंदन. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू बघू ह्या ठिकाणी ही गरडा असेल. अशा आमचे मित्रांनो वाखाब्याहून आलेले आमचे मित्र चिका भाऊ सचिन भाऊ चिका मित्रांनो ह्या ठिकाणी स्वतः आनंद लुटण्यासाठी आले. असे क्रिकेट प्रेमी सगळ्यांचं अभिनंदन करतो. तोपर्यंत अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक 4 आणि पुन्हा तोच टप्पा तोच चेंडू या अनुषंगाने षटक क्रमांक 4 खेळ संपलाय. धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचते. समीकरण 1 बाद 18. अगदी मोठ्या रणापासून तुम्हाला रोखलाय. केवळ 18 रन, एक विकेट अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवली. अशी लाजवाब गोलंदाजी फिल्डिंग करून जय बजरंग गुंडाट्या संघाने तुम्हाला मोठ्या रणापासून रोखलाय. असे दोन्ही बलाढ्य संघ आपल्या समोर लढत. हर्षवर्धन 11 सावरगाव वर्ष जय बजरंग गुंडाटे. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी बेटीने कडा घेतला. षटक क्रमांक 5 बॉल क्रमांक पहिला घेऊन आले होते नारायण पवार. जावा लागेल तुम्हाला माघारी. विकेट क्रमांक अगदी 2चा पतन अगदी तंबूच्या आसऱ्याला. अगदी आमचे मित्र त्या ठिकाणी खेळत असताना चेंडूचा अंदाज नाही आला. या अनुषंगाने अगदी बेटीने कडा घेतला आणि जावा लागेल तुम्हाला तंबूच्या आसऱ्याला. या अनुषंगाने षटक क्रमांक 5 पहिला चेंडू पहिली विकेट घेऊन आले हे बजरंग गुंडाट्या संघाकडनं नारायण पवार. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. वाह लाजवाब. आणि हॅट्रिकचा चान्स
यांना बघितलं भाऊ मी डांग सौदाना प्रीमियर लीगला हो हॅट्रिक घेतल्याशिवाय राहत नाही ही व्यक्ती. सगळ्यांच मित्रांनो हे देखील कॉमेडी आहेत. पठावे तिघाची शान नारायण नारायण नारायण. आमचे मित्र हॅट्रिक शान झेंडे फडकताना आणि बघू ह्या ठिकाणी बाल बाल बच गए रवी रवी सोनवणे जाखोड गावाची शान. बघू आपल्या संघासाठी अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय तुम्हाला आणि अगदी बॉलावर तुटून पडल्या बॉलाला पाठवलं हवा हवा हल्ला दाखवलाय षटकार. या षटकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमची. समीकरण 3/24 षटक क्रमांक 5 षटक क्रमांक 5 चेंडू प्रगती पथावरती फिल्डिंग तैनात. एक बाय एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन मिड ऑन मिड ऑफ आणि अगदी शरीराला वीज घेणारा चेंडू लाजवाब गोलंदाजी भरावी लागेल. अनंतबाई वातावरण गावाचं नाव आहे चमदाने तालुका सटाणा. या ठिकाणी अनंतबाई वातावरण फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकाबर आणि पुन्हा फरार करण्याचा प्रयत्न होता परंतु तुम्हाला ह्या ठिकाणी कॅच जर टिपला असता तर नक्कीच 2 रन देखील वाचले असते. या अनुषंगाने पुन्हा 2 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. समीकरण 3/27 अंकावरती. षटक क्रमांक 6 घेऊन आले समाधान मोरे. ते बजरंग बुंदाट्या संघाकडनं सामना करतील किशोर. आणि थर्ड अंपायर आमच्या रिहू आलेला आहे. व्हाईट आहे किंवा नाही चेक करायचं आहे. हॅलो अंपायर डिसिजन थर्ड अंपायर डिसिजन व्हाईट नाही. झालीवर एक बॉल झाला. आणि बघू या ठिकाणी षटक क्रमांक 6 चेंडू क्रमांक उत्कृष्ट हाताळताना चेंडू क्रमांक 3 प्रगती पथावरती समाधान मोरे सामना करतील. किशोर आडवा पट्टा परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एकच रनावर संतोष मानावा लागेल. लाजवाब प्लेयर आहेत मित्रांनो. गोलंदाजी मध्ये फलंदाजी मध्ये बाहेर समाधान मोरे बुंदाट्या गावाची शान. जे बजरंग बुंदाटे वर्सेस हर्षवर्धन 11 सावरगाव. रवी सोनवणे आणि बघू या ठिकाणी धवळू पवार
सोडणार नाही, जावं लागेल डोळे झाकून तुम्हाला माघारी. हे आमच्या चिंचपाड्याची शान धवळू पवार. नाईस कॅच, उत्कृष्ट खेळ टिपून रवी सोनवणे यांना अगदी माघारी जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अनुषंगाने नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 6व्याच्या अगदी चेंडू क्रमांक 3ऱ्याच्या अगदी पॉइंटच्या एरियामध्ये 1 रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 6चा लास्ट चेंडू प्रगती पथावरती समाधान बोरे जय बजरंग बुधाट्या संघाकडनं. किशोर हलक्या हाताने बॅकफुटला टच केलेला चेंडू, परंतु एक कुठलाही रन नाही. याडू संघाने षटक क्रमांक 6व्याचा खेळ संपूर्ण समीकरण 4 बाद 29 अंकावरती. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौदाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या सौंदर्य नगरीमध्ये हरचे स्वागत स्वागत स्वागत. षटक क्रमांक 7 व प्रगती पथावरती समीकरण आहे तुमचं 4 बाद 29 अंकावरती. बघायला गेले तर मित्रांनो लेफ्ट हँड बॅटमन बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता फिल्डिंग तैनात. आणि या ठिकाणी नक्कीच पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र बाळाभाऊ शिंबा भाऊ, नक्कीच अभिनंदन. आणि बेटीने कडा घेतला थडमेंच्या दिशेला इष्ट रक्षक होते प्रसाद भाऊ. नक्कीच मित्रांनो या रामगिरी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाने देवाभाऊ चषक चे आयोजक आमचे देवाभाऊ मोरे त्या ठिकाणी हर्षवर्धन इलेव्हन संघाकडनं फलंदाजी करण्यासाठी आतमध्ये गेलेत. अगदी उशिराने चेंडू आला बॅटीमध्ये आणि नक्कीच या ठिकाणी 1 रनावर संतोष मानावा लागेल. दीपक भाऊ गोरे या स्पर्धेचे आयोजक म्हणून अशी ओळख, परंतु हर्षवर्धन इलेव्हन संघाकडनं फलंदाजी करतील. चेंडू आणि बॅटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. बघू किती रनाचा डोंगर रचून देता आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 7व्याचा लास्ट चेंडू होता, परंतु व्हाईट करार दिलाय अंपायर बाळाभाऊ यांनी.
या अनुषंगाने एक रन जाईल तुमच्या खात्यामधून. हर्षवर्धनी लेवड संघाच्याने एक बॉल वाढील तुमच्या खात्यामध्ये. पुन्हा बॅकफुटला टच केलेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी फिल्डर तैनात किशोर वाघ सरजी त्या ठिकाणी. षटक क्रमांक 7 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली समीकरण 5 बाद 32 अंकावरती. कमांडी जय. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू किशोर भाऊ यांनी दीपक भाऊ मोरे यांना स्ट्राईक दिली. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. हलक्या हाताने टाकलेला चेंडू समाधान मोरे यांनी अंदाज घेताना या अनुषंगाने डॉट चेंडू असेल. आणि अगदी प्रहार केलेलं होतं, चेंडूवरती तुटून पडले होते दीपक भाऊ मोरे, परंतु ह्या ठिकाणी नक्कीच एकच रन असेल. एक रन जोडत नारायण भाऊ या जोडीदाराला तगाडायचं आहे बाहेर. नाही ते आणि बघू ह्या ठिकाणी आधी काही संकटात नाही, काही काम नव्हते. आणि बघू या ठिकाणी कव्हर एरियामध्ये, कव्हर पॉइंट एरियामध्ये चेंडूला ढकललाय ते भाऊ मोरे यांनी, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला.
या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो रणापासून मोठ्या रणापासून तुम्हाला वंचित ठेवले आहे जे बजरंग बुद्धाटे संघाने लाजवाब चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही अगदी तेच गतीने गोलंदाजी बरकाबड चालू आहे हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू परंतु नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो अवघ 37 रन आहेत तुमचे 6 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला षटक क्रमांक 9 आहे षटक क्रमांक 9चा चेंडू क्रमांक 4 आहे आणि अगदी बॅटीने कडा घेतला अगदी थर्डमॅनची दिशा मी वारंवार म्हणतो ना ती खतरनाक आहे त्या दिशेला गेला तर चपळाईने अगदी डोळ्यात तेल घालून बॉल करणं जर ठेवावा लागते तिथून जर गेला तर नक्कीच 2 रनाशिवाय थांबत नाही चेंडू या अनुषंगाने 2 रन जातील बघायला गेले तर मित्रांनो षटक क्रमांक 9चा चेंडू क्रमांक लाशा प्रगती पथावरती आहे बघायला गेले तर ह्या ठिकाणी 6 बाद 39 समीकरण वाईट 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये 40 लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे षटक क्रमांक 9चा बघू फटका सजववा लागेल शरीराला वेध घेणारा चेंडू आणि षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते समीकरण 6 बाद 40 कमांड डीजे क्रमांक दाबून ठेवून आले पहिला चेंडू हाताळला तुमचे मित्र किशोरजी वाघ सर या ठिकाणी षटक क्रमांक शेवटचं दाबवं जिम्मेदारी दिली आपल्या संघाने जय बजरंग बुद्धाटे संघाने वा अगदी क्लीन बोल्ड षटक क्रमांक 7 व अगदी तंबूच्या आश्रयाला जातात
हॅलो जय बजरंग बुद्धाट्या संघाकडा समाधान मोरे स्ट्राईकला असतील आणि न स्ट्राईकला थोडू पवार आणि बघू या ठिकाणी अगदी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नक्की एकच रनावर संतोष मानावा लागेल ते 42 रनाचं आव्हान 41 रन काढून 42 रनाचं आव्हान बघा तो फटका मी म्हणतो ना लाजवाब फलंदाजी मध्ये बाहेर आणि बघू ह्या ठिकाणी धळू पवार चिंचपाड्या गावाची छान उत्कृष्ट फलंदाजी मध्ये बाहेर आहेत मित्रांनो अगदी टेक्निकल खेळ आहे त्या माणसाजवळ फटके अशा असतात तर मित्रांनो पूर्वे क्रिकेटर अगदी ग्राउंड फटके असतात असे बाहेर थोडू पवार आपल्याला संघाला घेऊन जाता येते 42 रनाच्या दिशेनं हर्षवर्धन इलेव्हन संघाने अगदी 41 रन काढून 42 रनाचं आव्हान दिलंय अगदी षटक क्रमांक पहिला आऊट राहणार नाही आधी जाईल चेंडू शहा
पहिल्याचं पथन अगदी तंबूच्या आश्रयाला धवलू पवार विकेट क्रमांक अगदी एक तंबूच्या आश्रयाला षटक क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती आणि नक्कीच षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचले समीकरण 1/16 न्यू बॅटर प्रसाद वाघ निखिल गावाची शान मग आपल्या संघाला मग 41 रन काढून 42 रनाचा आव्हान दिलाय हर्षवर्धन इलेव्हन संघाकडनं षटक क्रमांक 3 घेऊन येतील तेजस वाघ सामना करतील समाधान मोरे आणि ही ओळख आहे मित्रांनो कुठेही गेलो तर आमचे बंटी भाऊ अगदी संभाभाऊ असतील वाघ त्यांची ओळख मध्ये थोडा पांढरा रुमाल अंगावर असल्याशिवाय राहत नाही मित्रांनो अशी ओळख दोन्ही खेळाडूंची सलाम करतो संभाभाऊ वाघ आणि बंटू भाऊ यांना कुठेही जा मित्रांनो सोबत व्हाईट रुमाल असतो त्यांच्या लाजवाब जुनं ते सोनं ते दाखवून देणार शेड लालीपाप चेंडू होता बॅट फिरकावली आणि चेंडू जाईल शिवावर चौकार
अगे 3 षटकामध्ये एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. बघू विजयी फटकार षटकार मारता की काय फिल्डिंग तैनात. आणि बघू ह्या ठिकाणी एक फटक्याची गरज आहे. अवघ्या 3 रनापासून तुम्ही वंचित विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेली मॅच. प्रयत्न तर तोच. एकच चेंडूवर संपवण्याचा खेळ प्रयत्न. 3 रन आणि बघू ह्या ठिकाणी 1 रन तर निश्चितच पूर्ण, परंतु कोशिश केली तेजस भाऊ वाघ यांनी.